हॅलो गाईज. जसं की मला सगळ्यांनी DM मध्ये मेसेज केला होता की मेकअप छान करतेस तू, तर मेकअपचा एक व्हिडिओ टाक म्हणून. तर मला काय एवढं मेकअपचं जास्त नॉलेज नाही आहे. जास्त शक्यतो मी मेकअप कधी करत नाही. व्हिडिओ बनवायचं असेल तर तेवढंच करते. रेग्युलर घरामध्ये आहे अशीच राहते मी. बाहेर वगैरे जाताना कुठं नॉर्मली लिपस्टिक लावते. बाकी एवढं चेहऱ्यासाठी मी काय जास्त लावत नाही. आधीच वेगळा आणि त्यात मेकअप करून आणि जरा वेगळा नाही करायचा ना. आहे तो नॉर्मल दाखवते मेकअप. तर चला स्टार्ट करूया. आणि हे इमोलिनची क्रीम आहे. मॉइश्चरायझर म्हणून पण मी लावते, किंवा नाईटला सुद्धा नाईट क्रीम म्हणून पण मी हीच लावते. ही सगळ्या स्किनसाठी चालते. तुम्ही ट्राय करून बघा. ज्याला ब्लॅकहेड्स आहे, डोळ्याच्या खाली काळं वगैरे झालंय, त्यांच्यासाठी पण ही क्रीम चांगली आहे. आणि मी काय ह्याचं प्रमोशन वगैरे करत नाहीये. जो माझा अनुभव आहे तो मी तुम्हाला सांगतेय. मला हे डॉक्टरांनी सजेस्ट केलं होतं. आणि मेकअपच्या आधी तुम्ही चेहरा स्वच्छ धुवून घ्या. मी सेटाफिलचं क्लिन्झर वापरते. ते रात्री पण मी त्याने चेहरा वॉश करून मगच ती क्रीम लावते. चेहरा वॉश करते आणि मग इमोलिनची क्रीम लावते. आणि परत थोडीशी इमोलिनची क्रीम घेतली आहे. माझ्याकडे काय प्रायमर वगैरे काही नाही आहे. आणि बेसिक जो नॉर्मली मेकअप असतो, जे सगळेजण स्वस्तामध्ये मस्त म्हणलं तरी चालेल, जे सगळ्यांना परवडेल असा. आणि ही लॅक्मीचा फाउंडेशन आहे, ते मी वापरते. हे मिक्स केले, दोन्ही मिक्स करते आणि त्याच्यामध्ये मी असं मिक्स केलं. बाकी चेहऱ्याला काहीही लावलेलं नाहीये. घ्यायची आणि पावडरला थोडंसं मेकअपची बॅग आहे माझी. एवढ्याशा बॅगेमध्ये माझा मेकअपचा सामान आहे फक्त. आणि पावडर ही व्यवस्थित अशी लावून घ्यायची आहे. व्यवस्थित सगळीकडं लावून घ्या. आता सगळेजण बोलतील की हा नॉर्मली हिचा मेकअप असा. तर हे असंच येतं. मला काही त्यातलं माहिती नाही. मी बोलली तुम्हाला, ज्या मेकअपवाल्या आहेत त्या खूप छान मेकअप करतात. त्यांना मग नॉलेज असतं. खूप मेहनत आहे मेकअप करायला. पण आजकाल बोलतो आपण की पार्लरचा धंदा बरं आहे, हे आहे ते, पण नाही, त्याच्या मागं खूप मेहनत आहे. ज्या लेडीज करतायत त्यांना माहिती आहे, त्यांचं नॉलेज आहे, त्या शिकलेले आहेत. आणि हे पावडर लावून झालेलं आहे. आता जरा काळ्याचं जरासं तर गोरं दिसतंय. आणि हे माझं स्विस ब्युटीचं आयशॅडोचं आहे. शक्यतो जास्त मॅट कलरच वापरते मी. मला ग्लिटरचं जास्त नाही आवडत, मॅटचंच आवडतं. हा असा आयशॅडो लावलेला आहे. काजळ माझ्याकडं 2-3 प्रकारचे आहे, पण ही मी इथूनच मार्केटमधूनच घेतली होती. नॉर्मली मला वाटतं 200-250ला काहीतरी ही घेतली होती. काजळ लावून झालेला आहे. आयब्रो पेन्सिल आहे ही. थोडंसं
तसे माझे आयब्रो डार्कच आहेत, लावायची गरज नाही आहे. आणि हे आयब्रो लावून करून झालेले आहे. मस्कारा लावते. आणि ही बघा इथे अम्मा मेकअप कशी करते बघत बसली. आणि ही ADHची लिपस्टिक आहे, मॅट लिपस्टिक आहे. डेली हीच वापरते मी. आणि त्याच्यावर थोडंसं लिप बाम. आणि मेन महत्त्वाचं तर आहे, आता ह्याच्यावर बघूया कोणत्या बांगड्या घालायच्या बघते मी. आणि आता टिकली लावायची, तर वेट. आणि टिकली काही रेडीमेड लावत नाही मी, गंध असतो त्याचाच लावते. मॅचिंगचे कानातले. मेकअप जास्त चेहऱ्याला काय नाही करत. ओके ठीक, अशीच ठीक दिसते. आणि आमच्या इथे बाजार भेटतो, गुरुवार बाजार, तर तिथे असं मला छान बांगड्या भेटल्या होत्या, तर बांगड्या आणल्या सिंपल आणि सोबर. सिंगलच छान वाटतात. आणि आता केस विंचरते आणि मग फायनल लुक बघूया आपण. आणि केस असे असतात, कधीतरी सोडले तर सोडतो. हा रेग्युलरचा माझा मेकअप आहे. फक्त ह्याच्यामध्ये साडीच्या मॅच प्रमाणे लिपस्टिक आणि कानातले आणि बांगड्या चेंज होतात. नॉर्मल हा आहे असा मेकअप आहे, जास्त नाही आहे मेकअप. तर कसा वाटला माझा हा व्हिडिओ नक्की सांगा. आणि एक लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.